नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीही चेहऱ्यावरच्या मोठ्या आणि खुल्या रोम छिद्रामुळे म्हणजेच ओपन पोर्समुळे त्रस्त आहात का? पोर्स मोठे असल्यामुळे चेहरा तेलकट दिसतो, मेकअप नीट बसत नाही आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड्सची समस्या वाढते. महागडे प्रोडक्ट वापरूनही फरक पडत नसेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 सोप्या आणि जादुई घरगुती रेमेडी सांगणार आहे ज्यांच्या पहिल्याच वापरात तुमचे ओपन पोर्स अंकुचन पावतील आणि त्वचा एकदम टाईट, ब्राईट आणि ग्लोईंग आणि सॉफ्ट होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण शेवटी मी एक खास बोनस टिपसुद्धा दिलेली आहे. उपाय जाणून घेण्यापूर्वी ओपन पोर्स होतात कशामुळे ते आपण जाणून घेऊया. आपल्या त्वचेमध्ये अतिरिक्त तेल सीबम तयार होते, तेव्हा धूळ आणि घाण त्या पोर्समध्ये जमा होते आणि त्यामुळे पोर्सचा आकार मोठा होतो आणि ओपन पोर्सची समस्या निर्माण होते. मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई, ओपन पोर्सवरती काहीतरी सांगा, त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर वेळ न घालवता रेमेडी पाहूया. पहिली आणि सर्वात सोपी स्टेप म्हणजे आईस थेरपी. आता आईस थेरपी म्हणजे नक्की काय करायचं आहे पहा. आपल्याला एक असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. तुम्ही रुमाल वगैरे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता आणि आपल्या घरात असणारे आईस क्यूब असतात का नाही, ते या रुमालामध्ये टाकायचे. हे आईस क्यूब घ्यायचे आहेत पहा आणि तुम्ही जो कोणता कपडा घेतलेला आहे की नाही त्या कपड्यावरती अशा टाकायचे आहेत. 1 ते 2 आईस क्यूब इनफ होतात पहा. आणि नंतर हे कापड असं गुंडाळा करून घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती अशी मसाज करायची आहे पहा. डायरेक्टली बर्फ आपल्या चेहऱ्यावरती लावायचा नाही. जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्स असतील, जसे की नाक असेल, गालावरती असेल, अनुवटीवरती असतात, तिथे अशी व्यवस्थित मसाज करायची आहे. किंवा तुम्ही पूर्ण चेहऱ्याला जरी मसाज केली तरी चालेल. तुमचे ओपन पोर्स लगेच श्रिंक होतात. हे पहा, अशी व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे. ही खूप सोपी आणि इफेक्टिव्ह ट्रिक आहे ओपन पोर्ससाठी, त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. 1 ते 2 मिनटं अशी मसाज करायची आहे पहा. बर्फामुळे रक्तभिसरण चांगले होते आणि मोठे पोर्स लगेच लहान होतात आणि श्रिंक होतात पहा. त्यामुळे ही आईस थेरपी आपण करायची आहे. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित असं चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आहे. ही ट्रिक तुम्ही मेकअप करण्याच्या अगोदर देखील करू शकता. ओपन पोर्सवाल्यांचा मेकअप लगेच खराब होतो किंवा लगेच ऑइल सुटतं. तुम्ही मेकअप करायच्या आधी जर अशी आईस थेरपी केली तर तुमचे पोर्स श्रिंक होतात आणि जास्त वेळ मेकअप जसाच्या तसा राहतं आणि ऑक्सिडाइज होत नाही पहा. त्यामुळे ही मेकअपच्या आधी नक्की ट्राय करून पहा. खूप छान रिझल्ट भेटतात. मेकअप खूप वेळ ग्लोईंग, फ्लोलेस राहतो. चला तर आपण आता दुसरी स्टेप पाहूया. तो म्हणजे फेस पॅक, जो आपल्या ओपन पोर्सला काढून टाकण्यात खूप जास्त मदत करणार आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल. चेहऱ्यासाठी कोणताही फेस पॅक बनवताना स्वच्छच बाउल घ्यायचा आहे पहा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मुलतानी माती. इथे मी 1 चमचे इतकी मुलतानी माती घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता पहा. आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या मुलतानी माती यायला लागलेल्या आहेत. चांगल्या ब्रँडची किंवा तुम्ही खडेही घेऊन बारीक करून वापरू शकता, पण चांगल्याच ब्रँडची घ्यायची आहे पहा. मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोर्सला खोल आतपर्यंत स्वच्छ करायला मदत करते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल येत नाहीत. त्यामुळे इथे 1 चमचे इतकी मी मुलतानी माती घेतलेली आहे. त्यानंतर इथे पाव चमचे इतकं मी दही घेतलेलं आहे. दही तर तुम्हाला माहीतच आहे आपला चेहरा फेअर करण्यासाठी किती मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकायला खूप मदत करते. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करते. ओपन पोर्सच्या प्रॉब्लेमवर देखील खूप छान प्रकारे वर्क करते. त्यामुळे इथे अर्धा चमचा इतकं दही घेतलेलं आहे. ताजं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे पहा आणि चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये वापरणार आहोत रोज वॉटर. रोज वॉटर आपल्या चेहऱ्याचा pH बॅलेन्स करते आणि पोर्सला डीप क्लीन करायचं देखील मदत करते. आवश्यकतेनुसार इथे आपल्याला रोज वॉटर वापरायचं आहे. रोज वॉटर तुम्ही चांगल्याच ब्रँडचं घ्या. हे पहा, अशी चांगली एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. मुलतानी माती तर ऑइली स्किनसाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही. मुलतानी माती रोज वॉटरचा हा फेस पॅक उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतो.
आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल येत असतील, चेहऱ्यावर जर टॅनिंग झाली असेल, तर हा फेस पॅक ऑल इन वन आहे. चेहऱ्याच्या पूर्ण सर्व समस्या गायब करतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ऑइली स्किनवाल्यांनी तर हा फेस पॅक वापरलाच पाहिजे. सोबतच ओपन पोर्सवरती देखील ही रेमेडी खूप छान वर्क करते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. हे पहा, आपला मॅजिकल ओपन पोर्सवरचा फेस पॅक तयार झालेला आहे. चला तर आता याला अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. चेहरा आपला स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे पहा. आणि नंतर हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावरती, गळ्यावरती, मानेवरती इक्वली अप्लाय करायचा आहे. ह्या फेस पॅकमुळे ओपन पोर्स तर कमी होणारच आहेत, सोबतच तुमची स्किन गोरी व्हायला मदत होईल. टाईट अँड ब्राईट व्हायला देखील खूप मदत करतो हा फेस पॅक. हे पहा, असे इक्वली व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे. आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे पहा. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर मी धुवून घेतलेला आहे. किती क्लीन आणि चमकदार त्वचा दिसत आहे. हा उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. ओपन पोर्सला खूप छानपैकी रिझल्ट देतो. अजून एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो म्हणजे ओट्स फेस पॅक. तो फेस पॅक कसा बनवायचा हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. 1 चमचा ओट्स पावडर आणि 1 चमचा फ्रेश ताजे दही घ्यायचं आहे. मिक्स करून चेहऱ्यावरती 10 मिनटं लावून ठेवायचं आहे. नंतर थंड पाण्याने वॉश करायचं आहे. त्याचा फुल डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तर तुम्ही तो नक्की चेक करा. दोन्हीपैकी एक कोणताही फेस पॅक तुम्ही नक्की अप्लाय करा. खूप छान ओपन पोर्सवरती वर्क करतो. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा ही रेमेडी नक्की ट्राय करा. आता वेळ आल्या आपल्या बोनस टिपची. चेहरा धुवून झाल्यावरती कधीच त्वचा तशीच सोडू नका. रात्री झोपण्यापूर्वी नक्की ॲलोवेरा जेल अप्लाय करायचं आहे. म्हणजे ओपन पोर्सवरती ॲलोवेरा जेल ओपन पोर्सला कमी करण्यास मदत करते आणि त्वचा आपला हायड्रेट बनवते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी नक्की ॲलोवेरा जेलने अशी 2 मिनटं मसाज करायची आहे. तुमच्याकडे जर नॅचरल प्लांटचं ॲलोवेरा जेल असेल ते वापरलं तरी चालेल. नसेल तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं जे तुम्हाला सूट होत असेल ते ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि 2 मिनटं झोपण्यापूर्वी अशी मसाज करायची आहे. म्हणजे आपले ओपन पोर्सला श्रिंक करते, त्वचा हायड्रेट करते आणि ओपन पोर्स कमी करायला देखील मदत करते. त्यानंतर दुसरी टीप, ज्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आठवड्यातून एकदा नक्की आपल्या चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे, स्टीम द्यायची आहे. म्हणजे पोर्स सगळे आपले स्वच्छ क्लीन होतात आणि ते मोठे होत नाहीत, श्रिंक व्हायला मदत होते. पण लक्षात ठेवा, आपल्या चेहऱ्याला वाफ दिल्यानंतर एखादा चांगला टोनर किंवा आईस थेरपी जी मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे ते वापरायला विसरायचं नाही. तुम्ही चांगला टोनर वापरा, नाहीतर आईस थेरपीही करू शकता. खूप छान रिझल्ट देतात. ओपन पोर्स तुमचे निघून जायला मदत होते आणि चेहरा तुमचा टाईट, ब्राईट आणि ग्लोईंग होतो. मैत्रिणींनो, हे सोपे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पहिल्याच वापरात तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशा भन्नाट रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका रेमेडीसोबत. धन्यवाद.